संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 69 आपण यामध्ये बघूया. भोरप्याने सोंग पालटिले वरी, बक्क ध्यान धरी मस्या जैसे. टिळे माळा मैद्य मुद्रा लावी अंगी, देखून येती जगी फांसे जैसा. डिवर या मस्या चारा घाली जैसा, भितरील फासा कळून येते. खाटिक हा स्नेहवादे पशुपाळी, कापावया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा भला मी लोकांत, परी तू कृपावंत पांडुरंग. यामध्ये बघा नंबर 1, खोट्या भक्तीला काहीही अर्थ नाही. बाह्य रूप बदलून साधूपणाचा देखावा करणे व्यर्थ आहे. नंबर 3, कपट लोभ आणि दांभिकतेने भक्ती करता येत नाही. नंबर 4, बाह्य रूपाने साधू वाटणारे लोक आतून स्वार्थी असू शकतात. नंबर 5, ईश्वराकडे खरा शरणागती भाव असेल तर कृपा होते. बघा नंबर 1, भोरोप्याने सोंग पालटिले वरी, बक ध्यान धरी मस्या जैसा. जेव्हा संकट येते तेव्हा लोक आपले खरे स्वरूप लपवतात आणि भोलाबाला चेहरा ठेवतात. तुकाराम महाराज येथे ढोंगी साधूंची तुलना बगड्यांशी करत आहेत. जसे बगडे डोळे मिटून ध्यान करण्याचा देखावा करतात, पण ते प्रत्यक्षात मासे पकडण्याच्या संधीसाठी थांबलेले असतात. जसे की उदाहरण बघा, काही लोक बाहेरून संत सदृश्य वागतात, पण आतून लोभ आणि स्वार्थ भरलेला असतो. आपल्याला योग्य अयोग्य यांचे भान ठेवून खऱ्या भक्तीचा मार्ग शिका. नंबर 2, टिळे माळा मैद्य मुद्रा लावी अंगी, देखो नेदी जगी फांसे जैसे. बाहेरून माळा घालणे, टिळा लावणे, साधूपणाचे सोंग आणणे याला काहीही अर्थ नाही जर मन शुद्ध नसेल. जसे शिकारी लोक आपल्या चांगल्या प्रकारे जाळे लपवतात, तसेच ढोंगी लोक बाह्य रूपाने साधूपणाचा आव आणतात. उदाहरण बघा, काही लोक मंदिरात जाऊन दर्शन घेतात, पण त्यांचा दोष मनात दुसऱ्यासाठी द्वेष असतो. खरं साधूपण हे मनाच्या शुद्धतेत आहे, बाह्य स्वरूपात नाही. नंबर 3 बघूया. ढिवर या मस्सा चारा घाली जैसा, भितरील फासा कळून येते. मासे पकडणारा जसा गोड चारा टाकतो आणि माशांना फसवतो, तसेच काही लोक आपल्या गोड बोलण्याने इतरांना फसवतात. खरी भक्ती म्हणजे सत्य कपटाने वागून भक्ती करता येत नाही. उदाहरण बघा, अनेक वेळा लोक आपल्याला सहज फसवतात, त्यांचा खरा हेतू कळत नाही. भक्तीमध्ये प्रामाणिकपणा हवा, नाहीतर ती फक्त देखावा ठरते. नंबर 4, खाटिका हा स्नेहवादे पशुपाळी, कापावया नळी तयासाठी. खाटीक म्हणजेच कसा आहे, गायला प्रेमाने पोसतो, पण त्यांचा हेतू तिला कापण्याचाच असतो. याचा अर्थ कसा की बाहेरून प्रेमळ दिसणारे लोक कधीकधी आपल्या फायद्यासाठीच प्रेम दाखवतात. उदाहरणार्थ, काही लोक गोड बोलून आपला फायदा करून घेतात आणि नंतर आपल्याला दुखवतात. खरी भक्ती हृदयातून यायला हवी, फक्त शब्दांनी नाही. नंबर 5, तुका म्हणे तैसा भला मी लोकांत, परी तू कृपावंत पांडुरंगा. तुकाराम महाराज कबूल करतात की तेही या संसारात तसेच फसलेले, पण ईश्वर म्हणजे करुणामय आणि त्यांची कृपा मिळाली तरच मोक्ष प्राप्त होईल. उदाहरण बघा की भक्त कितीही चुका करतो, तरी जर तो प्रामाणिकपणे शरण जात असेल तर ईश्वर त्याला माफ करतो. बाहेरून काहीही असले तरी अंतःकरण शुद्ध असेल ना, तर पांडुरंग कृपा नक्कीच करतो. या अभंगावरून बघा मित्रांनो, मुख्य शिकवण अशी होते की कपट, दिखावा आणि ढोंगी भक्तीला ईश्वराच्या दृष्टीने काहीही मूल्य नाही. नंबर 2, खरी भक्ती ही मनातून प्रामाणिक भावनेतून यायला. नंबर 3, बाहेरून गोड बोलणारे लोक आतून कपटी असू शकतात, यांच्यापासून सावध राहा.
नंबर 4, ईश्वर फक्त त्या भक्ताला स्वीकारतो जो खरी भक्ती करतो आणि खोट्या मार्गाचा त्याग करतो. बाह्य रूपाने साधू दिसणं महत्वाचं नाही, मन शुद्ध असणं महत्वाचं आहे. तर रामकृष्ण आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आमचे जेही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला दिसेल.